नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2026 संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्याकडे नांदेड जिल्ह्याची या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागांची माहिती आलेली आहे. आता तलाठीचे नाव ग्राम महसूल अधिकारी केलेले आहे, सर्वांना माहित आहे. एकूण इथं माझ्याकडून चुकून 60 झालेलं आहे, तर एकूण 40 जागांसाठी नांदेड जिल्ह्यासाठी पदभरती केली जाणार आहे. आणि या 40 जागांनुसार कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला किती जागा आलेल्या आहेत डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. ठीक आहे. आणि हा संपूर्ण जो तक्ता आहे जागांचा तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे. त्यासाठी आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आता एक गोष्ट इथं महत्वाची लक्षात घ्या. जो हा RTI कोणीतरी टाकलेला होता, त्यांचं इथं नाव वगैरे त्यांनी हाईड केलेलं आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्याकरिता हा RTI टाकलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील 4-5 RTI टाकणार आहोत. कोणत्या जिल्ह्यासाठी RTI कॅटेगरीनुसार माहिती मागवायची ते कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त सांगा, जेणेकरून मी माहिती मागवेल आणि व्हिडिओ मार्फत आणि टेलिग्राम ग्रुप मार्फत तुम्हाला माहिती कळवली जाईल. तर माहिती अधिकार अधिनियम RTI नुसार ही माहिती मागवलेली आहे. तर इथं जी माहिती पहिल्यांदा दिलेली आहे ती नीट समजून घ्या. ठीक आहे. बघू शकता. उपरोक्त संदर्भीय विषय संदर्भीय अर्जान्वये नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गट क या पदाबाबत खालीलप्रमाणे माहिती मिळण्याबाबत त्यांनी काय विचारलं होतं, तर नांदेड जिल्ह्यात तलाठी या पदासाठी मंजूर असलेल्या एकूण पदांची संख्या किती आहे असं विचारलं होतं. आणि सध्या जिल्ह्यात एकूण कार्यरत तलाट्यांची संख्या किती आहे असं विचारलं आहे. नंतर विचारलं आहे जिल्ह्यात तलाठी या पदासाठी एकूण किती पदांची संख्या, रिक्त पदांची प्रवर्गनिहाय कॅटेगरी तपशील मिळावा असं त्यांनी चांगल्या प्रकारे विचारलं होतं. उदाहरणार्थ अनुसूचित जाती जमाती कॅटेगरीनुसार इथं विचारलेलं होतं. तर येथे बघू शकता, त्या अनुषंगाने कळवण्यात येते की आपण मागणी केलेली माहिती खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर मुद्दा क्रमांक 1, एकूण जागा एकूण पदांची संख्या आहे 570 आहे. आणि त्याच्यापैकी सध्या कार्यरत किती आहेत, तर 530 तलाठी सध्या कार्यरत आहेत. आणि मुद्दा क्रमांक 3, ग्राम महसूल अधिकारी तलाठी अ, अ, आज रोजी खालीलप्रमाणे पदे आहेत. तर या ठिकाणी प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी इथं दिलेली आहे. तर एकूण ओपन कॅटेगरीची रिक्त पदे किती आहेत? ओपन कॅटेगरीची एकूण 18 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीची एकूण 2 पदे आहेत. एसटी कॅटेगरीला इथे कोणत्याही प्रकारची पदे नाहीत. त्याच्यानंतर बघू शकता पेसा या ठिकाणी बघू शकता किनवट आणि मावरे ते पेसाची 2 पदे आहेत. ही एसटी कॅटेगरीच्या अंतर्गत येतात, परंतु जे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येतात त्यांना त्याच्यामध्ये फॉर्म भरता येतो. 2 पदे आहेत. विजा एक पद आहे, परंतु इथं मायनस केलेलं आहे, इथं काही सांगता येणार नाही. एनटीबी साठी 0 आहे. एनटीसी चांगल्या प्रकारे 3 पदे आहेत एनटीसी ला. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीडी ला साठी आहे 1 पद. माप्र म्हणजे बघू शकता विशेष मागास प्रवर्ग बघू शकता 3 पदे आहेत. त्याच्यानंतर माओ म्हणजे ओबीसी ला चांगल्या प्रकारे 11 पदे इथे असणार आहेत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं ईडब्ल्यूएस ला पदे आहेत 1 पद. अशा प्रकारे एकूण 40 पदांसाठी ही पदभरती केली जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. आता जाहिरात कधी येईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर वरील माहितीचे आपले समाधान न झाल्यास तुम्ही अपील वगैरे करू शकता. हे प्रत्येक RTI मध्ये असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही RTI कोणी टाकली होती माहित नाही, परंतु टेलिग्राम ग्रुपवरती आपल्याला भेटली होती वेगवेगळ्या माध्यमांमार्फत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 5 विभागांवरती RTI टाकणार आहोत 5 जिल्ह्यांमध्ये. तर कोणत्या एक जिल्ह्यांची कॅटेगरी वाईज अशी माहिती मागवायची आहे जास्तीत जास्त कमेंट करून सांगा, जेणेकरून मी माहिती मागवून घेईन. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती. तर विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न आहे की तलाठी भरतीची जाहिरात कधी येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची या ठिकाणी अनेक जिल्ह्यांची आकृतीबंध मंजूर झालेली आहे, तयार करण्यात आलेली आहे, परंतु अजूनही निश्चित करण्यात आलेलं नाही की परीक्षा TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कागदपत्री व्यवहार किंवा करार झालेला नाही अजूनपर्यंत, तरी देखील निश्चित झालेले नाही. त्याच्यामुळे ही तलाठी भरती नक्कीच लांबणार आहे. अनेक टेलिग्राम ग्रुपवरले तुम्हाला सांगत असतील या महिन्यात येणार आहे, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. तर येणार नाही. नगर परिषद भरती देखील सध्या तरी येणार नाही. सर्व भरती मे महिन्याच्या पुढे जाणार आहे. तलाठी भरती, नगर परिषद भरती देखील पुढेच जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट होती. मे महिन्याच्या नंतरच या जाहिराती आलेल्या तुम्हाला बघायला भेटेल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.